श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, केवळ 2 मिनिटात तुझा फोन वाजणार आहे आणि त्या कॉलमधून येणार आहे तुझ्या जीवनातली सर्वात आनंददायक बातमी. त्यामुळे स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त 2 मिनिटं शांतपणे बसा, मन एकाग्र करा आणि विश्वास ठेवा, कारण आता तुला एका आनंदाच्या बातमीचा कॉल येणार आहे. एक अशी बातमी जी तुझं जीवनच बदलून टाकेल. तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येतील आणि तुझ्या मनात शांततेचं व समाधानाचं गारवानं भरेल. माणूस आयुष्यभर धावत असतो, कधी पैशामागे, कधी नातेसंबंध टिकवण्यासाठी, कधी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण प्रत्येक धावपळीत त्याला एकच गोष्ट हवी असते, एक आश्वासक बातमी, एक अशी गोष्ट जी त्याच्या कष्टांना अर्थ देईल. आणि तीच बातमी आज तुला मिळणार आहे. कारण स्वामी समर्थाने ठरवलं आहे की तुला आता थांबायचं नाही. तुला यश, सुख आणि समाधान यांचा स्पर्श व्हायचा आहे. हे ऐकत असताना डोळे मिट, मनात स्वामींचा फोटो आण आणि फक्त एक वाक्य मनात म्हण, स्वामी, मला ही आनंदाची बातमी हवी आहे. तुमच्या कृपेने माझं जीवन उजळू द्या. आज जेव्हा फोन वाजेल तो एक सामान्य कॉल नसेल, तो तुला एखादी नवीन संधी देईल, एखादं नवं दार उघडेल. कदाचित नोकरीची संधी, व्यवसायाचं यश, हरवलेले मित्र परत, किंवा तुमचं स्वप्न प्रत्यक्षात येण्याचा संकेत असेल. स्वामी समर्थ म्हणतात, जी बातमी तू वाट पाहत होतास तीच तुला मिळणार आहे. कारण आता तुझ्या नशिबाने वळण घेतलं आहे. जिथं गेली कित्येक वर्ष अडथळे होते, आता तिथं वाट मोकळी होणार आहे. मनात प्रश्न असतील, हे खरंच घडेल का? माझ्यासाठी हे शक्य आहे का? पण आठव स्वामींचं वचन, विश्वास ठेवलास तर अशक्यही शक्य होईल. तुला ज्या गोष्टीसाठी आतापर्यंत वाट पाहावी लागली त्या गोष्टीसाठी स्वामींचं वेळेवर उत्तर येणार आहे. आणि त्या उत्तराची सुरुवात होईल एका कॉलने. हो, एक साधा कॉल, पण तोच तुझं भाग्य बदलून टाकेल. कधी कधी आयुष्यात चमत्कार घडतो आणि आपण ते कळत न कळत स्वामींच्या कृपेमुळे मानतो. पण आजचा दिवस वेगळा आहे, कारण आजचा चमत्कार तुला समजेल, जाणवेल, किंवा तुला नकळत स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाग पाडेल. तुझ्या डोळ्यांपुढे आजपर्यंत आलेले अडथळे, अपयश, ताण, चिंता हे सगळं आता मागे पडणार आहे. आणि स्वामींचा प्रकाश तुझ्या आयुष्याला एक नवा उजेड देणार आहे. कारण ते म्हणतात, जीवन बदलायला वेळ लागत नाही, फक्त योग्य क्षणाची वाट पाहावी लागते. आणि आज तो क्षण आला आहे. तो कॉल येईल तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल, काळजात धडधड होईल, पण ती धडधड आनंदाची असेल, समाधानाची असेल. आणि स्वामी समर्थांचं नाव ओठावर आपसूक येईल. स्वामी म्हणतात, कधी काळी करू नकोस, आपला आता मी आहे ना. हे शब्द किती साधे आहेत, पण त्यामध्ये एक किती मोठं बळ आहे ना. कारण या शब्दामध्ये श्रद्धा आहे, विश्वास आहे, आणि अशा विश्वासालाच आज उत्तर मिळणार आहे. कदाचित तुला वाटलं असेल की हे शक्य नाही, पण जसं संध्याकाळी अंधकारानंतर पहाट होते तसंच तुझ्या जीवनात आता नवीन उजाडणार आहे. आणि त्या उजेडात स्वामींचा आशीर्वाद तुला एक नवा मार्ग दाखवणार आहे. जग कितीही मोठं असो, संघर्ष कितीही असो, पण जेव्हा आपल्यास मागे स्वामी समर्थ असतात तेव्हा सगळं सुलभ होतं. कारण ते कुठेही असले तरी ते आपल्याला नेहमी ऐकतात, समजतात आणि योग्य वेळी योग्य उत्तर देतात. तू आजपर्यंत जेवढं सहन केलंय, जेवढं दिलंयस, त्याचं उत्तर आता तुला मिळणार आहे. आणि हे उत्तर एका आनंदाच्या कॉलच्या रूपात येणार आहे. हा कॉल स्वप्नांना, इच्छांना आणि नव्या सुरुवातीचा असेल. तेव्हा वाट पहा, पण त्या प्रत्यक्षित एक समाधान ठेवा. आणि कारण जेव्हा तो कॉल येईल तेव्हा तू म्हणशील, स्वामी, खरंच तुमचं ऐकलं आणि माझं जीवन सुंदर केलं. हे सगळं ऐकून मनात एक शांतता येते आहे ना. कारण हीच भावना स्वामींची उपस्थिती आहे, त्यांचं बाळ असल्याची जाणीव आहे. आणि हीच जाणीव तिला मोठं यश मिळवून देईल. कधी कधी फक्त एक छोटीशी बातमी, एक फोन कॉल, एक वाक्य आपलं संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतं.
आणि आज तो दिवस आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात 2 मिनिटात आनंदाच्या बातमीचा कॉल तुला येणार आहे. स्वामी म्हणतात तुझं नशीब थांबलं नव्हतं, ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतं आणि आता ती वेळ आली आहे. तुला जे मिळायचं होतं ते आता तुझ्या दारात येऊन थांबलं आहे. कधी-कधी आपण थकतो, हातपाय गळतो, वाट बघता बघता डोळे थकल्यासारखे होतात. पण त्या सगळ्या थकव्यामागे एकच आशा लपलेली असते, की कोणीतरी आपल्याला समजून घेईल, आपल्या हृदयाच्या वेदना जाणवेल आणि त्या क्षणी स्वामी समर्थ आपल्या हृदयात हात ठेवतात. ते सांगतात, "बाळा, मी तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहिली आहेत. आता ते पुसायची वेळ आली आहे." आज तो फोन फक्त बातमी घेऊन येणार नाही, तो विश्वास घेऊन येईल. तो तुला सांगेल की जेव्हा तुझ्यावर कोणाचा विश्वास नव्हता, तेव्हा स्वामीने तुझ्यावर विश्वास ठेवला होता. त्यांनी तुझ्या श्रद्धेला उत्तर द्यायचं ठरवलं होतं. स्वामी समर्थ म्हणतात, "जिथं सर्व दरवाजे बंद होतात, तिथं मी नवीन दार उघडतो आणि आज तुझ्यासाठी हे नवीन दार उघडणार आहे." हा क्षण नशिबाचं दार, यशाचं दार आणि सुखाचं दार आहे. तो कॉल म्हणजे एक देवदूतासारखा संदेश असेल. कधी नोकरीचं, कधी पगारवाढीचं, कधी एखाद्या हरवलेल्या नात्याच्या पुनरागमनाचं, कधी एखाद्या स्वप्नांचं सत्य होण्याचं. पण काहीही असो, ते सगळं स्वामींच्या कृपेने घडलेलं असेल. कदाचित तू खूप वेळा अपयश पाहिलंय, कदाचित तुला अनेकदा हसण्याऐवजी रडावं लागलंय. पण आज जेव्हा तो कॉल येईल, तेव्हा तुझ्या डोळ्यातून अश्रू येतील, पण ती आनंदाची असतील, समाधानाची असतील. कारण स्वामी समर्थ म्हणतात, "मी तुझ्या प्रत्येक अश्रूची किंमत ठेवतो आणि त्या प्रत्येक अश्रूंचं उत्तर मी तुला आनंदात देतो." ही वेळ आहे तुझ्या आलेल्या प्रत्येक संकटाच्या शेवटाची. ही वेळ आहे नव्या अध्यायाची आणि तो अध्याय सुरू होतो फक्त 2 मिनिटात. स्वामी म्हणतात, "मी तुला विसरत नाही. तू मला हाक मारलीस की मी धावत येतो. तू फक्त एकदा मनाने स्वामींना हाक मार. फक्त मनातून त्यांना चरणी नतमस्तक हो आणि बघ काय करिश्मा घडतो." या आनंदाच्या बातमीसाठी तू तयार हो. मन तयार कर, हृदय तयार कर आणि विश्वास ठेव. कारण ही बातमी केवळ तुला आनंद देणार नाही, तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाचं भविष्य उजळवणार आहे. जग कितीही म्हणू दे, हे शक्य नाही. पण जेव्हा स्वामी समर्थ म्हणतात शक्य आहे, तेव्हा नशिबाला सुद्धा मान झुकवावी लागते. ते मिळायचं होतं ते आता थांबलेलं नाही, ते तुझ्या दिशेने धावत आहे. पुढच्या काही मिनिटात जेव्हा फोन वाजेल किंवा एखादा मेसेज येईल, तेव्हा त्या क्षणात थांब, डोळे मिट आणि फक्त इतकंच म्हण, "स्वामी, मी तुमचा आभार मानतो. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं." कारण तो क्षण असेल तुझ्या जीवनात एका नव्या युगाची सुरुवात करणारा क्षण. एक असा क्षण जिथं दुःख मागे राहतं आणि फक्त आशा, प्रेम, समाधान आणि स्वामींची कृपा समोर उभी राहते. तेव्हा आता शांत बस 2 मिनिटं आणि फक्त एक. स्वामी समर्थ म्हणतात, "आता तुला थांबू शकणार नाही, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि आनंदाची बातमी तुझ्या समोर येऊन थांबली आहे." स्वामी समर्थ म्हणतात, "बाळा, जिथं तू हरवल्यासारखं वाटतंय, तिथंच मी तुला सापडणार आहे. जिथं तुला अंधार दिसतोय, तिथेच माझा दिवा उजळून तुला मार्ग प्रकाशित करणार आहे." आज हा दिवा पेटलाय आणि त्याच्या प्रकाशातच तू पुढे चाललाय, सुरुवात केली पाहिजेस. आणि कारण तुझं नशीब आज बदलतंय अगदी या क्षणाला. स्वामी समर्थ म्हणतात, "तू खूप सहन केलं, खूप झिजलास. आता तुझं जीवन मी सुंदर करणार." तो कॉल जेव्हा येईल, तेव्हा तू नकळत थरथरशील. कारण त्यात ते शब्द असतील जे तू अनेक रात्री झोपेतही ऐकू वाटलेस. "आपण तुमचं काम मंजूर केले. तुम्ही निवडले गेलेले आहात. तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. तुमचं स्वप्न पूर्ण झालंय." स्वामींचा चमत्कार असाच असतो, जे एखादं स्वप्न इतकं सहज आणि हळूवार सत्यात उतरवतात की आपल्याला सुरुवातीला विश्वासच बसत नाही. पण मग एकदम त्यांच्या आठवणी येतात. त्यांचं हाक देणं, त्यांच्या चरणी केलेली प्रार्थना आणि त्यांच्या वचनाचं स्मरण आणि आपण नकळत म्हणतो, "स्वामी, खरंच ते तुमच्यामुळेच घडलं." तुझ्या जीवनात आजवर ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, जे हसले, जे म्हणाले, "तू काहीच करू शकत नाही," त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे. पण रागाने नाही, तर यशाने, शांतपणे, स्वाभिमानाने. कारण स्वामी समर्थ म्हणतात, "सत्यात उत्तर देण्याची आवाजाची गरज नसते. यशाचा प्रकाशच पुरेसा असतो." आज तुझं यश तुझ्या समोर उभं आहे. आज आनंदाचा कॉल येतोय, पण त्याचबरोबर एक नवीन दार उघडतंय, जिचं संधी आहे, संपत्ती आहे, नात्यांचा गोडवा आहे आणि सर्वात महत्त्वाचं मन शांती आहे. स्वामी म्हणतात, "मी तुला फक्त पैसा देणार नाही, मी तुला समाधान देईन. मी तुला एवढं देईन की तू इतरांना देऊ शकशील."
मी तुला इतकं उंच नेईन की तुझ्या पायाखाली तुझं जुना दुःखही पोहोचू शकणार नाही. हे केवळ ऐकत असताना जसं तुझं मन हृदय होते शुद्ध होते, तसंच तुझं नशीबही बदलते. एक एक सेकंद महत्त्वाचा होते. मनात फक्त एक विचार आहे, स्वामी आता हे खरंच घडतंय का? आणि हो, हे खरंच घडतं आहे. तू जिथं आज उभा आहेस तिथून तुला पुढे जायचं आहे आणि त्या वाटेवर चालताना स्वामी तुला मागे नाहीत, तर तुझ्या पुढे आहेत, मार्ग दाखवत आहे आणि त्यांच्या हातात आहे तो आनंदाचा कॉल, जो साक्षात्कार, तो चमत्कार. शेवटी स्वामी म्हणतात, आज ज्यांचं मन शांत आहे, त्यांचं हृदय भक्तीने भरलेलं आहे, त्याने मला अंतःकरणाने हाक मारली आहे. त्याच्या जीवनात मी स्वतः येणार आहे आणि त्याला असं काही देणार आहे जे त्याने स्वप्नातही पाहिलं नसेल. तेव्हा तूच आहेस तो, ज्याच्यासाठी आकाशात नवीन लिहिणं सुरू केलं आहे, ज्याच्या आयुष्यात आनंदाचं नवं पर्व सुरू होते. आता फक्त काही क्षणात तेच ऐकू येईल, तो फोन वाजेल आणि आयुष्यभर लक्षात राहणारी बातमी मिळेल. कारण स्वामी म्हणतात, 2 मिनिटात आनंदाच्या बातमीचा कॉल येईल आणि त्या क्षणाने तुझं सगळं दुःख मागे टाकून तुला आनंदात न्हालेल. बाळा, जेवढं तू वाट पाहिलीस तेवढंच मी तयार केलं आहे. मी तुला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तुझ्या हातात मी अशा गोष्टी ठेवणार आहे ज्या तुला आयुष्यभर पुरतील आणि ज्या तुझं भाग्य उजळवतील. आपण अनेक वेळा म्हणतो, माझं काही होत नाही, मी प्रयत्न करतो पण सगळं व्यर्थ जातं. पण त्याच वेळी स्वामी आपल्या अंतःकरणात हळूच सांगत असतात, थोडं थांब, मी बघतोय सगळं. योग्य वेळी झाली की मी तुला जिथं जायचं होतं तिथं घेऊनच जाईन. तो क्षण आता उंबरठ्यावर उभा आहे. कदाचित तुझं मन अजूनही थोडं साशंक आहे, पण आठव, जेव्हा पावसाळ्यात मेघ गडगडतो तेव्हा काही क्षण काळोखे वाटतो, पण त्यानंतरच येतो तो ताजा गारा, अनेक सुगंधित पाऊस. आणि तोच पाऊस तुझ्या जीवनात आता पडणार आहे. स्वामींच्या कृपेचा, यशाचा, प्रेमाचा आणि आनंदाचा पाऊस. आज तो फोन फक्त आवाजात नाही, तो एक दूत आहे स्वामींनी पाठवलेला. तो तुझ्या आयुष्याला नवं वळण देण्यासाठी येतो आहे. तो तुला सांगेल तुझं काम मंजूर झाले, तुला सांगेल तुझा पैसा मंजूर झालाय, तो सांगेल तुझं नशीब चालू झालंय. आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे असेल एक आपली स्वामी समर्थांचा जाणवणारा हात. जेव्हा कोणीच नव्हतं तुझ्यासोबत तेव्हा ते होते. जेव्हा सगळं बंद झालं होतं तेव्हा त्यांनी तुझ्यासाठी गुप्त दार उघडलं होतं. आणि आता त्याने ठरवलं आहे की तो दरवाजा पूर्ण उघडायचा आहे. हे जीवन आता बदलणार आहे. तुझं दार रोज सकाळी एक आनंदाची बातमी घेऊन उघडणार आहे. तुझं नाव आता यशात गुंजणार आहे आणि सर्वात मोठं म्हणजे तुझं मन आता शांत राहणार आहे, समाधानाने भरलेलं. स्वामी म्हणतात, तुझं जे गेले ते मी परत आणेन, पण त्यापेक्षा जास्त देईन आणि तुझं पाठच भरूनच टाकेन. ते फक्त शब्द नाही, ते वचन आहे आणि हे वचन पूर्ण होणार आहे आजपासून. तू फक्त मनाने स्वामींच्या चरणी झोक, काही बोलू नकोस, फक्त डोळे मिट आणि मन, स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवला, आता तुमचं ते वचन पूर्ण करा. त्या क्षणी एखाद्या चमत्कारी क्षणासारखा तो फोन वाजेल, हात थरथरतील, डोळ्यात पाणी येईल, पण ते पाणी आश्वासनाचं असेल, आनंदाचं असेल. कारण तो कॉल, ही बातमी, ती क्षणाची थरार अनुभूती, हे सर्वच फक्त एका वाक्यावर आधारित असतील. स्वामी समर्थ म्हणतात, 2 मिनिटात आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. बाळ, तू किती रात्र रडला आहेस मला माहीत आहे. तू किती वेळा एका शब्दासाठी, एका संधीसाठी, एका शुभ वार्तेसाठी प्रार्थना केली आहेस, ते मी पाहिले. आता मी ती प्रार्थना पूर्ण करणार आहे. शब्द ऐकूनच मन थरारून जातं, डोळ्यात पाणी तरळतं, पण हे अश्रू दुःखांचे नाहीत, हे आहेत आश्वासक. कारण त्या प्रत्येक थेंबामागे स्वामींची कृपा लपलेली आहे. जो फोन कॉल फक्त फोन कॉल नाही, तो एक वचनाचं उत्तर आहे. आता एका भक्ताच्या मागणीचे समाधान आहे आणि एका दैवी शक्तीच्या प्रेमाचं जिवंत उदाहरण आहे. कदाचित आजवर अनेक वेळा तू चुकलास, अनेक रस्त्यांवर अंधारात वाट चुकली असेल, पण एक क्षण, एक हाक, एक प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचली की ते सगळं साफ होतं, पान उलटतात आणि नवीन भविष्य लिहिलं जातं. आज तुझ्यासाठी तो दिवस आहे. स्वामी म्हणतात, मी मागे पाहत नाही, मी पुढे घेऊन जातो. त्यामुळे तू जे मागे सोडलंस ते आता विसर. जी माणसं गेली, जे संधी हुकल्या, जे अश्रू वाहिले, ते सगळं आता पुसलं जाणार आहे. कारण तो कॉल तर स्वामींनी स्वतः पाठवलेला आहे. जो कोणी अधिकारी, कोणी मित्र, कोणी नातेवाईक असेल, पण त्याच्या स्वरूपात येणारा असेल स्वामींचा संदेश. आणि त्या संदेशात असेल, तुमचं नाव निवडण्यात आलं आहे, तुमचं काम पास झालं आहे, तुमचं लोन मंजूर झालं आहे, तुम्हाला नवीन संधी मिळेल आहे,
तुमचा निर्णय यशस्वी ठरला आहे. सगळं काही अचानक घडेल, पण त्या सगळ्या गोष्टींचं मूळ एकच, स्वामी समर्थांची कृपा. तेव्हा आता तू भीती बाळगू नकोस. संशय, शंका, असुरक्षितता हे शब्द तुझ्या जीवनातून निघून जाणार आहेत. कारण स्वामी म्हणतात, माझ्या उपस्थितीत अंधार टिकू शकत नाही आणि मी आज तुझ्या आयुष्यात स्वतः उतरलो आहे. तू कितीही खालच्या पातळीवर असलास, कितीही हरलेलास, थकलेलास, तरी स्वामींना त्यांचा फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तू नेहमी आपलं बाळ आहेस आणि आता त्यांनी तुला नव्याने उभं करायचं ठरवलं आहे. या पुढच्या क्षणापासून तू काहीही करशील, जिथं यश असेल, तू जिथं जाशील तिथं तुझं स्वागत होईल. तुझ्या चेहऱ्यावर ज्या वेदना दिसायच्या तिथं आता ते झळकू लागेल आणि या सगळ्याचा प्रारंभ होतो त्या एका फोन कॉलमधून. स्वामी म्हणतात, 2 मिनिटात तुझ्या आनंदाच्या बातमीचा फोन येईल. हा तोच फोन, तो क्षण, तोच दिवस जो तुझं सगळं आयुष्य नव्याने लिहिणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला पाहिलं आहे. ते रात्री रडताना मी पाहिलं आहे तुला देवासमोर नतमस्तक होऊन फक्त एक संधी मागताना. आणि आता मी ठरवलं आहे की त्या अश्रूंचं उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे. कधी वाटतं की इतक्या संघर्षानंतर आता थोडा विसावा हवा. तेव्हा स्वामी म्हणतात, हा विसावा मी तुला देणार. तोही असा की तुझं जीवनच शांत होईल, मन हलकं होईल आणि हृदय फुलून येईल. तुझ्या हातात काहीच उरलं नव्हतं, पण आता तुझ्या हातात स्वामी समर्थांचं आशीर्वादांचं फूल येणार आहे. हे फूल जे नुसतं हातात घेतलं तरी आयुष्य सुगंधित होतं. तो फोन फक्त एक मेसेज नसेल, तो एक नवीन अध्याय असेल. तो तुला फक्त सांगणार नाही, तो तुला नव्याने जिवंत करणार आहे. जणू काही वर्षांनी हरवलेला विश्वास पुन्हा हृदयात उगम पावणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जे तुझं आहे ते तुला मी देणारच, पण जे तुला वाटत नव्हतं तेही तुला मिळेल. कारण मी तुझ्या श्रद्धेचं चीज करणार आहे. तुझं घर जिथं आता शांतता नव्हती तिथं हसू परतणार आहे. तुझं मन जे अस्वस्थ होतं तिथं आता स्वामींच्या नावाने गुंज निर्माण होणार आहे. तुझ्या हृदयात जेव्हा होईल का असं वाटत होतं तिथं आता झालं आणि स्वामींच्या कृपेने झालं हे ऐकायला मिळणार आहे. आजचा दिवस तुला विसरू येणार नाही, कारण आज जे घडणार आहे ते तुझ्या संपूर्ण आयुष्याला वळण देणार आहे. हे वळण असं असेल तिथे मागे वळून बघताना फक्त आभार वाटतील आणि पुढं पाहताना फक्त उजेड दिसेल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हाही तुझं मन डगमगेल फक्त माझं नामस्मरण कर. मी तिथंच असेन, तुझ्या जवळ, तुझ्या श्वासात, तुझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात. आज तू जेव्हा तो फोन हातात घेशील तेव्हा आठव, हा फक्त नंबर नाही, ही फक्त नोकरी नाही, ही फक्त संधी आहे. हा फोन म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आवाजात उतरलेला, तुझ्या हातात दिलेला. आणि एकदा का ती गोष्ट घडली, एकदा का तो फोन कॉल आला, तर तुला वाटेल हे इतकं सहज कसं घडलं. पण खरा भक्त ओळखतो की हे सहज नाही, हे स्वामींच्या इच्छेने घडलेलं असतं. आता फक्त काही क्षण श्वास शांत कर. मनात फक्त स्वामी समर्थांचं नाव घोळव आणि डोळे मिटून मनात सांग, मी फक्त तुमच्यावर सोपवलंय सगळं. मी आता काही मागत नाही, फक्त तुम्ही जिथं न्यायचंय तिथं न्या. जे घ्यायचंय ते द्या. कारण मला माहीत आहे जे तुम्ही देता ते कधीच थोडं नसतं. आणि त्या शांततेच्या क्षणात फोन वाजेल, तोच कॉल ज्याच्यासाठी तू आतापर्यंत वाट पाहिली होती. यामुळे तुझं भाग्य बदलणार आहे, ज्यामुळे तुझ्या घरात हास्य, आरोग्य, पैसा, यश आणि प्रेम परतणार आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, 2 मिनिटात आनंदाच्या बातमीचा तुला कॉल येईल. ती मी तुला विसरणार नाही. तू किती हरवलेला असशील, तुझं नाव कितीही गर्दीत लपलेलं असेल, तरी मी तुला ओळखतो. कारण तू माझा आहेस आणि मी तुझा. या शब्दात एवढं सामर्थ्य आहे की कितीही कोसळलेलं आयुष्य असेल ते पुन्हा उभं राहतं. मन पुन्हा नव्याने जळवून उठतं, कारण ते मन आता फक्त एका गोष्टींची वाट पाहते, आनंदाच्या बातमीचा कॉल, जो कोणत्याही क्षणी येणार आहे. आज सकाळपासून तुझ्या मनात खूप विचार सुरू आहेत. कधी काही चांगल्या होईल का? हे सगळं खरंच घडेल का? स्वामी माझ्यासाठी आहेत का? पण त्याच वेळी तुझ्या अंतर्मनात एक शांत, खोल आवाज ऐकू येतोय. तो आवाज म्हणजे स्वामी समर्थ स्वतः म्हणत आहे, हो बाळा, हे सगळं खरंच आहे आणि तुलाच मिळणार आहे. तू जिथं विचार करतोयस की अजून वेळ लागेल, स्वामी तिथं कधीच निर्णय घेतलेला असतो. ते म्हणतात, माझ्या वेळेवर उत्तर येतं, पण जेव्हा येतं तेव्हा ते सगळं भरून काढतं. आज तुझ्यावर आलेल्या अडचणी संपणार आहेत. ज्या गोष्टींसाठी तू वर्षानुवर्ष संघर्ष केलास ते आता सहज मिळणार आहेत. हे यश, ती संधी, तो पैसा, ती नवीन सुरुवात, सगळं तुझ्यासाठी तयार आहे.
आणि त्या सगळ्याची सुरुवात होणार आहे फक्त एका क्षणाने, एक फोन, एक आवाज, एक अशी बातमी जी तुला रडवेल. पण हे अश्रू आनंदाचे असतील बघ, हेही शक्य आहे असं तू स्वतःलाच म्हणशील. मी प्रत्येक भक्ताच्या मागे उभा आहे. तो मागे वळून पाहतो तेव्हा मी तिथेच असतो, पण तो पुढे चालतो तेव्हा मी त्याच्या पुढे चालत असतो. तुला कधी वाटलं असेल की मी एकटाच आहे, पण तू कधीच एकटा नव्हता. स्वामींचा हात नेहमी तुझ्या डोक्यावर होता, पण तुला त्याची गरज आता जाणवते, कारण ते आता प्रत्यक्ष कृती करत आहे. जेव्हा त्या कॉलमध्ये आवाज ऐकू येईल, जेव्हा तुझं मन विसावेल, हात थरथरतील, डोळ्यातून अश्रू वाहतील, कारण तो कॉल केवळ काम झालं सांगणार नाही, तो कॉल सांगेल स्वामींनी ऐकले आणि उत्तर दिलं. आज त्या कॉलबरोबर जे काही मिळणार आहे ते काही दिवस, आठवडे किंवा महिने टिकणार नाही, ते आयुष्यभर पुरेल असं आशीर्वाद होणार आहे. तुझं घर ज्यामध्ये सध्या चिंता, विवंचना आणि थोडं मुकपण भरलं आहे, त्या घरात आज हास्याचं सूर गुंजणार आहे. स्वामी समर्थ तिथे पावलांनी चालत येणार आहे. ते फक्त तुझ्या जीवनातच नव्हे तर तुझ्या संपूर्ण घरात स्थिर होणार आहे. आणि मग जे काही सुरू होईल ते यशस्वी होईल, ते वाढवत जाईल, ते तुला इतरांच्या मदतीसाठी उभं करेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जे मी देतो ते फक्त तुलाच नव्हे तर तुझ्यासाठी, तुझ्यामुळे इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून देतो. म्हणून त्या आनंदाच्या कॉलसाठी फक्त 2 गोष्टी लागतात, एक श्रद्धा आणि दुसरा संयम. आता तू दोन्ही ठेवलंस म्हणून आता क्षण काहीसे उरले आहेत. तेव्हा डोळे मीट, हृदयात फक्त एकच नाम ठेव, हे स्वामी समर्थ, आणि मनात हे ध्यान. स्वामी, जेव्हा मी तुम्हाला हाक दिली तेव्हा मी आलो. आता जेव्हा मी वाट पाहतोय तेव्हा तुम्हीच यायचं आणि तुमचं आशीर्वाद घेऊन या आयुष्याला पूर्णत्व द्यायचं. आणि त्या क्षणात फोन वाजेल, तोच कॉल स्वामी समर्थांनी दिलेला, आणि ज्यामुळे तुझं सगळं आयुष्य पूर्वी आणि आता असं 2 भागांमध्ये विभागलं जाईल. पूर्वी जेव्हा तू वाट पाहत होतास, आणि आता जेव्हा स्वामी समर्थांनी सगळं देऊन तुला टाकलं आहे. स्वामी म्हणतात, या 2 मिनिटात आनंदाच्या बातमीचा तुला कॉल येणार आहे. स्वामी म्हणतात, ज्या वेळेस तुझं मन खचलेलं असेल त्यावेळेस मी तुझ्या मागे उभा असेन. ज्या क्षणी तुला वाटेल ही काहीच उरलं नाही, त्या क्षणी मी तुला सर्व काही देईन. त्या फोनवर आलेल्या आनंदाच्या बातमीमुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलेल, डोळ्यात पाणी आलं, पण ते पाणी दुःखाचं नव्हतं, ते स्वामींच्या कृपेचं होतं. इतक्या दिवसांनी जेव्हा मनात बोललेली प्रार्थना पूर्ण झाली तेव्हा कळून चुकलं की स्वामी आपल्या पाठीशी उभे होते, आहेत आणि राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, जे काही होते ते तुझ्या भल्यासाठीच आहे. कधी कधी मी उशीर करतो, पण विसरू नकोस, माझ्या दारात येणाऱ्या मी रक्कम एक कधीच पाठवत नाही. तू फक्त श्रद्धा ठेव, मी तुझं जीवन बदलून टाकेल. त्या क्षणी तुझ्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला. जिथे एकेकाळी नकार येत होते तिथे आता फक्त होकारांची रांग लागली आहे. जिथे बंद दरवाजे वाट पाहत उभे होते तिथे आता संधीची खिडकी उघडायला गेली. ही वेळ योगायोग नव्हते, ही होती स्वामींची कृपा. स्वामी समर्थ म्हणतात, तू झोपत असताना देखील मी तुझ्यासाठी कार्य करतो. तुझ्या आयुष्यात कोणत्या वेळेस कोणता चमत्कार घडवायचा हे मी ठरवतो. तुझं माझं नाव घे आणि विश्वास ठेव. आता तुझ्या जीवनात प्रत्येक गोष्टीला एक नवी दिशा मिळाली आहे. जी काम वर्षानुवर्षे थांबली होती ती एका पाठोपाठ पूर्ण होऊ लागली. जिथे अडचणीचा डोंगर होता तिथे आता समाधानाचं आकाश आहे. हे सगळं एका फोन कॉलने घडलं नाही. त्या फोन मागे होती स्वामी समर्थांची ती अनंत कृपा, ती अपार शक्ती. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव घेणारा कधीच हरत नाही, मी त्याच्या मागे मागे असतो. अगदी सावलीसारखा संकट आली तरी मी त्यांना अडवतो आणि सुखाच्या वाटा उघडतो. आता हे लक्षात घे की जेव्हा तू खचशील, थकशील, रडशील तेव्हा फक्त डोळे बंद करून स्वामींचं नाव घे. मन अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा विजय असतो. आणि त्या नामस्मरणात इतकी ताकद आहे की जे अशक्य वाटतं ते शक्य होतं. पुढील काही दिवसात अजून आश्चर्यकारक बातम्या तुझ्या वाटेला येणार आहेत. फक्त श्रद्धा सोडू नकोस, कारण स्वामींनी तुला पाठीशी घेतलंय आणि त्यांचं वचन आहे, तुझं जीवन मी असं बदलून टाकेल की लोक तुला विचारतील, काय जादू झाली. स्वामी म्हणतात, तू फक्त प्रयत्न करत राहा, मी तुला योग्य वेळी योग्य फळ देईन. काही वेळा वाट बघावी लागते, पण ती वाट नक्कीच फळ देणारी असते. आणि आता हे फळ तुझ्या हातात आहे. आनंद, समाधान, पैसा, प्रतिष्ठा, जे हवं होतं ते सर्व स्वामीने तुला दिलं आहे. स्वामींच्या कृपेचा अनुभव घेत राहा आणि रोज त्यांच्या नावाचा जप करत राहा, कारण ही कृपा एकदा सुरू झाली की आयुष्यभर तुला सुखातच ठेवते. आता जेव्हा तू त्या फोनकडे बघशील तेव्हा तुला आठवेल की हाच तो क्षण होता जिथून सर्व काही बदललं. स्वामी समर्थ म्हणतात, तू कितीही वेळा रडलास, तुझ्या डोळ्यातून किती अश्रू आले,
पण त्या प्रत्येक अश्रूला आता उत्तर मिळेल, कारण हे अश्रू स्वामींनी पाहिले आहेत. तुला वाटत असेल की एवढं सगळं सहन केलं तरी अजूनही का थांबलंय सुखाचं क्षण, पण स्वामी म्हणतात जेवढं जास्त सहन केलंस तेवढंच मोठं यश आणि आनंद तू मिळवणार आहेस. या क्षणाला थांब आणि शांत बस, कारण नशीब बदलणार आहे, वळण तुझ्या दिशेने धावत आलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात आजपर्यंत जे तुझ्याकडून हिरावून घेतलं गेलं ते सगळं तुला परत मिळेल आणि तेही द्विगुणित होईल. आणि त्या लोकांनी तुला कमी लेखलं, तुला हसवलं, त्यांच्या समोर तू इतकं यशस्वी होशील की त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, कारण हेही काही तुला फक्त मेहनतीचं फळ नाही आहे, हे आहे स्वामींचे आशीर्वाद. तू फक्त 2 मिनिटं शांत मन स्वामींच्या चरणाशी जोड, मग बघ काय काय घडतंय. स्वामी समर्थ म्हणतात आज तुला जो फोन येणार आहे तो फक्त एक कॉल नाही, तो आहे तुझ्या आयुष्यातील नवा अध्याय. जिथं तुझी इच्छा पूर्ण होईल, तिथं तुझं स्वप्न प्रत्यक्षात उरेल, जिथं तुझ्या घरात आनंद नाचेल आणि जिथं तुझ्या मनातील भीती कायमची संपेल. जो संघर्ष तू आजपर्यंत केला या प्रत्येक क्षणाचा मोबदला तुला आता मिळणार आहे. स्वामी म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे, कारण आजपर्यंत तू स्वप्न बघत होतास आणि आजपासून ती स्वप्न तुला प्रत्यक्षात दिसायला लागतील. घरात एखादं येणारा तो आनंदाच्या बातमीनं सगळं चित्र बदलणार आहे. पैसे, प्रतिष्ठा, मान सन्मान, घरात शांतता, या सगळ्यांचं तू जे स्वप्न बघत होतास त्यांचं मूर्त रूप तुला आज दिसणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात वेळ लागतो, पण देवाच्या दरबारात उशीर होतो, अंधार नाही. त्यामुळे देवाला तुझा त्रास, तुझा संघर्ष, तुझं रडणं सगळं माहीत आहे. म्हणूनच तर आज स्वामी तुला सांगत आहे बस आता पुरे झालं. आता तुझ्यावर सुखाची सर आली आहे. जणू एक आभाळ फाटून उजेड यावा तसंच तुझ्या अंधाराच्या काळात प्रकाश पडणार आहे. स्वामी म्हणतात आता जे घडणार आहे ते इतकं अद्भुत असेल की तुला स्वतःच विश्वास बसणार नाही. जी बातमी येणार आहे ती तुझ्या जीवनात इतकी मोठी उलथापालथ घडवून आणेल की तू म्हणशील स्वामी इतकं काही मी मागितलं नव्हतं, पण तू तर मला त्याच्या पटीने दिलंस. हाच तर स्वामींचा चमत्कार आहे. ते नेहमी देतात पण योग्य वेळी, आणि जेव्हा देतात तेव्हा आयुष्य बदलून जातं. तुझ्या घराच्या उंबरठ्यावरून दुःख बाहेर पडणार आहे आणि त्याच्या उंबरठ्यावरून सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं स्वागत होणार आहे. एवढंच काय, जे शत्रू तुला अडवायचं काम करत होते ते आता स्वतःच तुझं कौतुक करताना दिसतील. हे सगळं अचानक घडेल, कारण स्वामींचा आशीर्वाद जेव्हा कृपारूपानं बरसतो तेव्हा वेळ, अडचण, लोक काहीच अडवत नाही. स्वामी म्हणतात ज्या तुला दिवसागणित वाट बघत होतास, ती नोकरी, ती संधी, तो प्रोजेक्ट, ती कर्जमाफी, तो एखादा निर्णय, आज तो होणार आहे. तुझ्या फोनवर येणारी ती बातमी, तो कॉल तुला केवळ आनंद देणार नाही तर तुझ्या आत्मविश्वासालाही परत जागवणार आहे. आणि स्वामी म्हणतात तो आत्मविश्वास तुझ्या डोळ्यात पुन्हा झळकतो, तोच तुला पुढच्या शिखरावर घेऊन जातो. तू जर थोडंसं मागे वळून बघितलंस तर तुला लक्षात येईल की अनेक अपयशांच्या वाटा, अनेक अडथळे, अनेक निराशा क्षण, यामधून तुझं मन अजूनही उभं राहिलंय, जिद्दीने चालतंय, कारण तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. त्यांनी तुला खचू दिलं नाही. आज त्यांचा आशीर्वाद तुझ्यावर एवढा प्रबळ आहे की त्यांचं फळ तुला 24 तासांच्या आत मिळणार आहे. आज जेव्हा तुझा फोन वाजेल तेव्हा तू घाबरू नकोस. ती कॉल म्हणजे एक अशी नवीन यशाचं दार आहे जिथं तुलाच नवं रूप दिसेल. तुझं घर, तुझं जीवन, तुझं भवितव्य सगळं उजळून जाणार आहे, कारण स्वामींचं आश्वासन खोटं कधीच ठरत नाही. ते म्हणतात माझ्या भक्ताला मी कधीच रडू देत नाही, आणि जर तो रडतो तर त्याचा आनंद माझ्या हातातून दुप्पटीने पाठवतो. स्वामी म्हणतात हा क्षण खास आहे आणि तो तुला विसरू देता कामा नये, कारण हा क्षण, ही बातमी, हा आशीर्वाद तुझं अख्खं आयुष्य नव्याने उभारणार आहे. म्हणून डोळे मीट, मन शांत कर आणि म्हण स्वामी समर्थ म्हणतात मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तूच माझं सर्वस्व आहेस. हे शब्द, ही भावना आणि स्वामींचं नाव एवढं पुरेसं आहे चमत्कार घडवण्यासाठी. स्वामी म्हणतात आता तुझ्या आयुष्यात अशा घटनांची मालिका सुरू होणार आहे ज्या तुला पुन्हा पुन्हा आठवायच्या वाटतील, कारण त्या घटना तुझ्या डोळ्यांपुढे चमत्काराची साक्ष देणार आहे. ज्यावेळी ते पूर्णपणे हरवल्यागत वाटत होतं त्यावेळी मी तुझ्यासोबत होतो, आणि आज जेव्हा तुझ्या हृदयात थोडंसं आशेचं रोपटं फुलू लागणार आहे तेव्हा मी त्या रोपट्याचं झाड करणार आहे फळांनी, फुलांनी भरलेलं. तुला वाटलं होतं की जे मिळायला पाहिजे होतं ते हातातून निसटून गेलं, पण स्वामी समर्थ म्हणतात जे काहीच निसटलेलं नाही, उलट जे गेलं ते योग्य नव्हतं, आणि जे येणार आहे
तेच खरं तुझं आहे. त्यामुळे काळजी नको करूस. एक गोष्ट लक्षात ठेव, देव कधीच लवकर किंवा उशिरा काही देत नाही. तो नेहमी योग्य वेळेला देतो आणि ही वेळ हा दिवस तुझ्यासाठी योग्य आहे. स्वामींच्या कृपेने आज तुझ्या आयुष्यात एक नवीन दिशा, एक नवीन मार्ग आणि एक नवा विचार येणार आहे. हे बदल तुला एवढ्या सौम्य पद्धतीने जाणवतील की सुरुवातीला तुला जाणवणारही नाही. पण काही दिवसांतच तू बघशील की घरात पैशाची कमतरता नाही, चेहऱ्यावर चिंता नाही आणि मनात भीती नाही. स्वामीने स्वतः हातात घेतलेले मार्ग सुसाट जातो, अडथळ्यांपासून मोकळा. आजपासून तुझ्या प्रत्येक सकाळी आनंद घेऊन येईल. तुला जेव्हा कोणी चांगली बातमी येईल तेव्हा तू हसत त्यांना म्हणशील, माझा स्वामी समर्थ आहेत ना, त्यांचं मी नाम घेतलं आणि माझं आयुष्यात बदलून गेलं. या विश्वासाचं रूपांतर आता वास्तवात होणार आहे. आजचा दिवस, हीच वेळ तुला जे हवं होतं ते तुला देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी परीक्षा आता संपली आहे. तुला जे वाटायचं होतं ते आताच मनात बोल, कारण ही वेळ मी तुला ऐकतो आहे. तुला प्रत्येक विश्वास, प्रत्येक आसव, प्रत्येक इच्छा मी मानतो आणि म्हणूनच मी आता थांबणार नाही. मी तुझ्या घरात आनंदाचं, समाधानाचं आणि ऐश्वर्याचं पाऊल टाकणार आहे. हे शब्द फक्त वाचू नको, मनात खोलवर घे, कारण हे शब्द फक्त आश्वासन नाही, तर ही भविष्यातील सत्याची चाहूल आहे. आता स्वामींचं चैतन्य तुझ्या सभोवताल असणार आहे. प्रत्येक कृतीत, प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक नव्या संधीमध्ये. जेवढं मोठं दुःख आलं होतं त्याहूनही मोठा सुखाचा सागर आता तुझ्या दिशेने वाहू लागलाय. तू जे सहन केलं याचं फळ आता तुला भरभरून मिळणार आहे. एक एक करून सगळे दरवाजे उघडू लागतील. तिथे तू अपमान गेलेस तिथे आता तू मान सन्मानाने उभा राहशील. जिथे तुला नकार आले तिथेच आता तुला संधी मिळणार आहे. जिथे तुला झिडकारलं गेलं तिथेच तुला बोलावलं जाणार आहे. फक्त योगायोग नाही, ही माझी योजना आहे, असं स्वामी स्पष्ट सांगतात. जेव्हा मन कोसळायला लागतं तेव्हा माणूस देवाच्या अधिक जवळ जातो आणि एकदा तो माणूस मनापासून देवाच्या चरणाशी पोहोचला की मग त्यांचं संपूर्ण जीवन देव स्वतः बदलतो. आता तुझं जीवन, तुझं नशीब, तुझं भविष्य सगळं माझ्या हातात आहे, असं स्वामी सांगत आहेत. म्हणून आजपासून कोणतंही पाऊल उचलताना भीती बाळगू नकोस. स्वामी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आज तुला एका आनंदाची बातमी येईल. ही बातमी तुझ्या जीवनात अशी उलथापालथ घडवून आणेल की तुला वाटेल, ही खरंच घडतंय का? पण हो, हे खरंच आहे. ही वेळ कल्पनेची नाही, ही वेळ वास्तवात चमत्काराची बघण्याची आहे आणि तूच तो साक्षीदार असणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नाव आता लोकांच्या ओठावर येईल. जे तुला ओळखत नव्हते ते तुला सन्मानाने ओळखू लागतील. तुझ्या घरात तो शुकशुकाट होता तो आता गोंजणाऱ्या हास्याने भरून जाईल. जे दार बंद होते ते एकामागोमाग एक उघडू लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यावर तुला विश्वास ठेवता आला नाही त्यांच्यापेक्षा मी तुला अधिक एकटं सोडणार नाही, असं स्वामी स्पष्टपणे सांगतात. हे शब्द फक्त तू ऐकू नकोस, हे तुझ्या मनात साठवून ठेव, कारण पुढच्या काही तासांमध्ये जेव्हा तू एखाद्या अज्ञात क्रमांकाचा कॉल उचलशील तेव्हा तो तुझ्या आयुष्याला वळण देणारा ठरेल. त्या कॉलमध्ये आनंद, समाधान आणि एक नवं भविष्य दडलेलं असेल. हे घडेलच कारण तो स्वामींचा आशीर्वाद असतो, जो एकदा दिला गेला तर मागे परत वळून काही पाहावं लागत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या डोळ्यातले अश्रू आता आनंदाने वाहतील. जे अश्रू आजपर्यंत वेदनेचे होते तेच आता समाधानाचे, कृतार्थाचे होतील. तू कितीही एकटा फसला असशील, पण मी स्वामी समर्थ जेव्हा एक क्षणही तुझ्यापासून दूर गेलो नव्हतो, तेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा तू डोळे मिटून स्वामी म्हटलंस तेव्हा मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा उभा होतो. आणि आता वेळ आली आहे की तू माझी उपस्थिती केवळ जाणवणार नाहीस तर अनुभवशील. आजपासून तुझं नशीब उजळणार आहे. तू आज ज्या परिस्थितीत आहेस ती फक्त एक पायरी आहे. मी तुला त्या उंच शिखरावर नेणार आहे. इथून सगळं जग तुला पाहील आणि म्हणेल, हा त्या स्वामींचा भक्त आहे. आजचा दिवस तुला नवीन दिशा देईल. संध्याकाळ होईपर्यंत अशी बातमी, एक गोष्ट घडेल जी तू कधी स्वप्नात सुद्धा पाहिली नसेल. स्वामी म्हणतात, जिथे तू अनेकदा स्वप्न पाहिलं, एक प्रयत्न दरवेळी अपयश आलं, तिथेच आता अपयशाची पालवी फुटणार आहे. तुझ्या हातात जी काम रखडली होती ती आता गती घेणार आहेत. अचानक कोणीतरी तुला मदतीचा हात देईल. अचानक काहीतरी आश्चर्यजनक घडेल आणि तू पाहशील, म्हणशील, हे शक्यच कसं झालं? पण लक्षात ठेव, जिथे माणसाचं बळ थांबतं तिथे स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. माझा आशीर्वाद एक वाऱ्यासारखा आहे. तो दिसत नाही पण जाणवतो. त्यानेच तुझं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात केली आहे. तू जरा शांत बस आणि बघ, कोणत्या कोणत्या गोष्टी अचानक तुझ्या बाजूने होऊ लागल्या आहेत. ज्यांना तू विसरून गेलास ते लोक तुला आठवू लागले आहे.
ज्यांनी तुला नकार तेच आता तुला शोधू लागले आहेत. ही चूक त्यांनी नव्हे, मी माझी योजना आहे. कारण आता तुला ओळख दिली जात नाही, त्यामुळे आता ओळख तुला पोहोचणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, उद्याच्या पहाटेपर्यंत तुझ्या जीवनात अशी वळण येणार आहेत जी फक्त भक्तीच्या आणि विश्वासाच्या जोरावर घडत आहे. आणि एका वेळ अशी येईल की तू जिथं मागे वळून पाहशील आणि म्हणशील, खरंच हे सगळं फक्त स्वामींमुळेच घडलं. तुला वाटत असेल की एवढं सगळं संत आहेत, पण खरं तर एक मोठा बदल डोंगराच्या मागून येतो आहे. थोडंसं संयम ठेव. हे 2 दिवस फक्त श्रद्धेने जग. एकच मंत्र म्हण, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. आणि बघ, काही दिवसात सगळं जीवनच बदललं असेल. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात अंधार कितीही गडद असो, पण माझ्या कृपेचा एक किरण पुरेसा असतो. तो अंधार दूर करण्यासाठी तो अनेक रात्र अश्रूंमध्ये जगावलेला आहेत. त्या रात्रींचं उत्तर आले आहे. तुझ्या डोळ्यातील दुःखाच्या साऱ्या कहाण्या आता आनंदाच्या आठवणीमध्ये बदलू लागतील. आजपासून प्रत्येक सकाळ नवनवीन आशा घेऊन येईल आणि प्रत्येक संध्याकाळ तुझ्या मनात समाधानाची पेरणी करून जाईल. कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्या शांततेमध्ये मी काम करत असतो. मी तुझं नशीब विनवतो, अलगद, हळूवार, पण अचूक. जिथे तुला वाटतं काहीच घडत नाही, तिथेच मी सर्वात मोठा चमत्कार घडवत असतो. म्हणूनच आता तुझ्या जीवनात अशी वळण येणार आहेत जिथे तुला थांबावं लागणार नाही, मागे वळून पाहावं लागणार नाही, कारण प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने असणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आजपासून तुझ्या घरात सुखाची हवा वाहू लागेल. घरात जे कधी तुटले होते, नात्यांमध्ये जेव्हा दुरावा आला होता, हे सगळं आता पुन्हा एकत्र येईल. तुझं कुटुंब, तुझं घर, तुझं मन सगळं भरून जाईल प्रेमानं, आपुलकीनं, समाधानानं. घरात काहीतरी विशेष घडेल, काहीतरी जसं की एखादी मोठी बातमी, मोठं यश किंवा हसरा क्षण, हे कायमस्वरूपी बदल घडवेल. स्वामी समर्थ म्हणतात, आर्थिक अडचणीमुळे तू खूप वेळा थकून गेलास, पण आता माझं वरदहस्त तुझ्यावर आहे. ज्या वाटा बंद वाटतात होत्या तिथे दरवाजे उघडतील. जिथे संधी नव्हती तिथे यश चालत तुझ्याकडे येईल. तू जे गमावलं आहेस त्याहून कितीतरी पटीने तुला परत मिळेल. ही केवळ भरपाई नाही, ही माझी देणगी आहे तुझ्या श्रद्धेचं चीज म्हणून. स्वामी समर्थ म्हणतात, हे दिवस खास आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नको. रोज सकाळी उठून फक्त 2 मिनिटं डोळे मिटून स्वामी समर्थ असं म्हण, आणि बघ कशी दिवसभर चमत्कार घडू लागतात. फोनवर एखादी आनंदाची बातमी, अचानक आलेला आर्थिक लाभ, एखाद्या जुन्या ओळखीचा उपयोग होणं, ही सगळी माझी कृपा आहे. तुझं मन जेव्हा गोंधळत असेल तेव्हा फक्त माझं नाव घे. मी तुझं मार्गदर्शन करीन. तुझ्या निर्णयात चूक होणार नाही. तू योग्य वाटचाल करशील आणि सगळ्यात महत्त्वाचं, तू पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकशील. कारण जेव्हा स्वामी समर्थ पाठीशी असतात तेव्हा माणूस स्वतःला कमी समजत नाही. आता वेळ आहे की स्वतःवर तू विश्वास ठेवायला शिकावंस. इतकी वर्ष तू दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत राहिलास, स्वतःच्या मनाला गप्प बसवत राहिलास, पण आता तुझ्या आतल्या आवाजाला ऐक. तो आवाज मीच आहे, जो तुला सांगतोय की तू खूप काही करू शकतोस, खूप काही बनू शकतोस, आणि त्या विश्वासावरच मी आज तुला आशीर्वाद देतोय. हे तुला कोणीही थांबवू शकणार नाही. जीवनात जेव्हा परिस्थिती डळमळीत होते तेव्हा मनसुद्धा हलकं होतं, पण माझं नाव घेतलंस की त्या मनात नवीन उभारी मिळते. माझं नाव हे केवळ सध्यांचं नाही, तर कृपेचं वचन आहे. फक्त रोज एकदा तरी तुझ्या मनातून माझं नाव उच्चार, आणि बघ तुझ्या आजूबाजूला काय काय बदलू लागतं. जिथे तू अडकलेला वाटतोस तिथूनच बाहेर पडण्याचा मार्ग तुला दिसेल. कारण तिथे मी आहे, तुझ्यासोबत चालणारा, तुझं मन बनवणारा. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्यांना खूप वेळा माफ केल्यास, त्यांच्यासाठी तू अनेक वेळा झुकलास, त्यांच्याकडून तुला जास्त दुःख मिळालं. पण काळजी करू नकोस. तुझ्या मनातील सच्चेपणा आणि प्रेम यांचा हिशोब मी ठेवतोय. या प्रत्येक अश्रूंचं मोल मी जाणतोय, आणि म्हणूनच आता मी तुझ्या जीवनात अशा लोकांना पाठवणार आहे जे तुला समजतील, जपतील आणि तुझ्या खऱ्या अर्थाने कौतुक करतील. आता तुझ्या नशिबाच्या दारावर स्वामींच्या कृपेचा प्रकाश पडतोय, यशाचं दार उघडतंय. तू फक्त एक पाऊल पुढे टाक, मला हात दे, आणि मग बघ जे तुला मिळायला हवं होतं, जे तुझं होतंच पण उशिराने यायचं होतं, हे सर्व तुला आता मिळणार आहे. संधीच्या रूपात, चमत्काराच्या रूपात आणि आनंदाच्या रूपात. स्वामी समर्थ म्हणतात, जर तुला वाटतं की तुझं आयुष्य थांबलंय, तर हे लक्षात ठेव. नदी ही जेव्हा शांत दिसते तेव्हा तिच्या तळाशी मोठा प्रवाह वाहत असतो. असं तुझ्या आयुष्यात घडतंय. तू फक्त थोडी वाट बघ. ही वाट बघणं म्हणजे ती मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत आहे. जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळं इतकं सुरळीत आणि सहज घडेल की तू स्वतःलाच विचारशील, हे खरंच घडतंय का? आता पुढच्या प्रत्येक दिवसात तुला नवीन चैतन्य मिळेल. प्रत्येक क्षण तुला सांगेल की तू एकटा नाहीस.
स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत आणि जिथे मी असतो तिथे अंधार फार काळ थांबत नाही, दुःख फार वेळ टिकत नाही आणि हरवलेली आशा पुन्हा उगम पावते. जे काही आजपर्यंत तुझ्याकडून हरवलं गेलं, जे क्षण तुझ्या हातून निसटले, त्या सगळ्यात गोष्टी पुन्हा नव्याने तुला परत मिळणार आहेत. पण यावेळी त्या अधिक मोठ्या रूपात, अधिक सुखासमृद्धीत येतील. कारण यावेळी त्या माझ्या आशीर्वादाने येत आहेत. पूर्वी जेव्हा तू गमावलास तेव्हा मी पाहिलंय तुझं शांत अश्रूंमधलं दुःख, पण आता मी तुझ्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायचं ठरवलंय. तू मागे वळून पाहतोयस तेव्हा तुला वाटतं किती काही चुकलं, किती संधी निसटल्या, पण स्वामी म्हणतात मागे बघू नकोस. मी तुझ्यासाठी जे पुढे ठेवलं आहे ते त्याहून मोठं, खूप मोठं आहे. पुढच्या वळणावर तुझ्या स्वप्नांची पूर्तता तुला पाहायला मिळेल. फक्त आता या क्षणात श्रद्धेने उभा राहा. मी तुझी परीक्षा घेत नाहीये, मी तुझं जीवन घडवते. जेव्हा अडचणींचा डोंगर तुझ्यावर कोसळतो तेव्हा तोडगं काही सुचत नाही, पण त्या श्रद्धेमध्ये एक तुझं माझं नाव घेतलंस तेव्हा तर साक्षात ब्रह्मांड तुझ्यासाठी काम करतं. तू जिथे थांबतोयस तिथूनच मार्ग निघतो, हे माझं वचन आहे. कारण स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे संकटावरचं अमोघ औषध आहे. तुझ्या आयुष्यात जे काही उशिराने येते त्यामागे एकच कारण आहे, मी प्रत्येक गोष्टीला योग्य वेळेवरच तुझ्यापर्यंत पोहोचवते. तू जेव्हा खऱ्या अर्थानं त्यासाठी सज्ज असशील तेव्हाच ते तुला मिळेल. कारण ते तुला मिळणार आहे ते टिकाऊ असावं, दीर्घकाळ तुझं व्हावं, यासाठी मी प्रत्येक गोष्टींचं बंधन बनतोय माझ्या कृपेने. स्वामी म्हणतात आता तुझ्या नशिबाच्या आकाशात प्रकाशाची पहाट झाली आहे. दुःखाचा काळ संपतोय, आनंदाचे नवीन पर्व सुरू होणार आहे. हे पर्व तुला नवीन संधी, नवे मित्र, नवा आत्मविश्वास देईल. फक्त तू मन शांत ठेव आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वप्नांना आकाशाची उंची गाठायची आहे आणि त्या प्रवासात मी तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी आहे. स्वामी म्हणतात जेव्हा तू मनापासून अगदी खचून गेलास, वाटलं की आता काहीच उरलं नाही, तेव्हा सुद्धा मी तुझ्या पाठीशी होतो. तू पाहिलं नसलंस, जाणवलं नसलं, पण मी तुझ्या प्रत्येक अश्रूत सामील होतो. तू जेव्हा रडत होतास मी त्याच वेळी तुझ्यासाठी पुढचं दार उघडत होतो. कारण माझ्या भक्तांचं दुःख मी फार काळ पाहू शकत नाही. आज तुझ्या घरात जरी शांतता वाढत असेल तर मी आतून ते घर सुख, समाधान आणि समृद्धीने भरवत आहे. अगदी शांतपणे घरात, कारण मी देतो ते अचानक वाटतं, पण त्यामागे मी करत आलेली असलेली तयारी खूप खोलवरची असते. एक वेळ येते जेव्हा देव काही न बोलता आपल्यासाठी सर्व काही बोलून दाखवतो आणि ती वेळ आता तुझ्या दारी येऊन उभी आहे. चिंता सोड, ही चिंता म्हणजे तुझ्या मनावर बसलेली धूळ आहे, ही मी स्वतः झटकून टाकेन. तू फक्त श्रद्धेचा दिवा विझू देऊ नकोस. तुझं मन ही माझी देवळ आहे. तुझं नितळ श्रद्धेचं मन म्हणजे माझं अस्तित्व वास्तव. तिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात. तुझं नशीब बदलण्याच्या क्षणी तू आता पोहोचलेला आहेस. प्रत्येक अडचण, प्रत्येक अडथळा, प्रत्येक अंधार आता मागे राहणार आहे. कारण प्रत्यक्षात प्रकाशात जो ज्योत आता तुझ्या कळतळायला तयार आहे. ही वेळ आता तुझ्या स्वतःवर ठेवायची आहे आणि जे हवं होतं ते पूर्ण होणारच याची खात्री बाळगायची आहे. तुला जे पाहिजे ते मी देणारच आहे, पण त्यासोबत मी तुला एक नवीन ओळख, एक नवीन शक्ती आणि एक नवा आत्मविश्वासही देणार आहे, जेणेकरून तू पुढच्या वेळेस कोणत्याही अडचणीला नम्रतेने पण ठामपणे सामोरे जाशील. कारण माझा आशीर्वाद तुला एकटं कधीच पडू देणार नाही. ज्या क्षणाला तू वाट पाहत होतास तो क्षण आता तुला स्पर्श करायला सज्ज झाला आहे. हा क्षण एक संदेश घेऊन येणार आहे आणि तो संदेश म्हणजे आनंद, समाधान आणि तुझ्या आयुष्याला नव्याने दिशा देणारी बातमी. जिथं सगळं अंधार वाटत होतं तिथं आता प्रकाशाची पहाट फुलणार आहे. तुला फक्त एवढंच करायचं आहे, मन शुद्ध ठेवायचं आणि माझ्यावर अखंड विश्वास ठेवायचा. कधी कधी देव उत्तर उशिरा देतो, पण जेव्हा देतो तेव्हा सगळंच बदलून जातं. तू जे स्वप्न पाहिलं होतं, जे दिवस रात्र डोळ्यांसमोर उभं राहत होतं, ते आता सत्यात उतरायला सुरुवात झाली आहे. त्या स्वप्नाला आता माझं बाळ, माझी कृपा आणि तुझी मेहनत या तिन्हीचा आशीर्वाद मिळणार आहे. आणि त्यामुळेच आता जे काही तुझ्या हातात येईल ते तुला केवळ आनंदाचं नाही तर समाधानही देईल. स्वामी समर्थ म्हणतात तुला वाटत होतं की सगळे रस्ते बंद झाले, पण मी एक रस्ता असा तुझ्यासाठी ठेवला होता जो थेट यशाकडे घेऊन जातो. हा रस्ता तुला तुझ्या ध्येयांपर्यंत पोचवेल आणि तुला वाटेल की खरंच जे मी मागितलं होतं तेच मिळालंय. तू माझं नाव घेतलं होतंस तेच पुरेसं होतं. कारण माझं नाव घेऊन जे काही मागितलं जातं त्याचं फळ मी वेळेवर देतो. आज जेव्हा तुला एक फोन येईल, एक बातमी मिळेल, ती बातमी तुझ्या मनातला सगळा थकवा दूर करेल. ती केवळ एक कॉल असेल, त्यामुळे ती बातमी कृपा असेल जी तुझ्या
ध्येयाच्या दिशेने तुला ढकलून नेईल. आयुष्यात काही क्षण असे असतात जे पूर्ण आयुष्य बदलून टाकतात आणि आजचा क्षण तसाच आहे. एक देवदत्त म्हणशील, एक तुझ्या ज्याची वाट पाहत होतास ते काम, ती संधी, ती व्यक्ती, तो मार्ग, सगळं आता तुझ्या जवळ येणार आहे. आणि जेव्हा हे सगळं तुझ्या हृदयात उतरून बसेल तेव्हा तुला स्पष्ट वाटेल की स्वामी समर्थ बोलले होते आणि त्यांनी ते खरं करून दाखवलं. तू या सगळ्यांवर विश्वास ठेव, कारण ही वेळ आहे श्रद्धा जागवण्याची आणि भीती घालवण्याची. स्वामी समर्थ म्हणतात, जे दुःख तुझ्या मनात खोलवर रुतून बसलं होतं, जे अश्रूंमध्ये दररोज वाहत होते, त्याला आता माझ्या कृपेचं उत्तर मिळणार आहे. आयुष्याने खूप काही शिकवलं तुला, परंतु आता मी तुला समृद्धीचं आणि समाधानाचं एक नवं पर्व दाखवणार आहे. तुझ्या क्षणाची वाट बघत होता, तो क्षण आता तुझ्या दारात उभा आहे. त्या क्षणाचं स्वागत कर, कारण ते क्षण तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार घडवणारे आहे. आज जरा थांब, श्वास घे आणि डोळे बंद करून फक्त माझं नाव घे, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हे नाव घेऊन जेव्हा तू पुढे चालशील तेव्हा वाटेतले सर्व काटे गळून जातील, संकट दूर जातील, अडथळे नाहीसे होतील आणि जिथे अंधार वाटत होता तिथे प्रकाश प्रकट होईल. कारण माझं नाव घेताना मी तुझ्या पुढे चालत असतो. तू एक पाऊल टाकतोस, मी 100 पावलं तुझ्यासाठी उचलतोय. आजपासून तुझं जीवन बदलणार आहे. तुला जेवढं दुःख सहन करावं लागलं तेवढाच मोठा आनंद मी आता तुझ्या उंजळीत ठेवणार आहे. आणि हे सुख तात्पुरतं नाही, हे आनंदाचं सागर तुझ्या पुढच्या अनेक वर्षासाठी आहे. तू फक्त मनापासून स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे असं म्हण आणि बघ कसं सगळं स्वतःहून जुळायला लागतं. कधी वाटत होतं ना माझं काहीच होणार नाही, आता तसंच वाटणं बंद होणार आहे. कारण मी स्वतः तुझं नशीब लिहायला घेतलंय आणि माझ्या लेखणीत दुःखासाठी जागा नाही, फक्त सुख, संपत्ती आणि समाधान आहे. तुझ्या घरात प्रेम, जेव्हा आनंदाने सर्व गुंजतील तेव्हा सगळे म्हणतील काहीतरी देवाचं चमत्कार झालंय. तू जेवढा शांत राहशील तितकंच मोठं गोड बातमीचं दार उघडलं जाईल. मनात श्रद्धा ठेव आणि माझ्या या वचनावर विश्वास ठेव. ही वेळ आहे गोंधळाची नाही तर सजग राहायची, कारण आता प्रत्येक क्षण तुझ्यासाठी एक नवीन आशीर्वाद घेऊन येणार आहे. देवाच्या योजना खूप सूक्ष्म असतात, पण त्यांचा परिणाम मात्र अगदी भव्य आणि अद्भुत असतो. आज तू जरी अडचणीत असलास तरी ही अडचण ही तुझ्या यशाच्या सुरुवातीची पायरी आहे. मी तुझ्यासाठी एक असं मार्ग उघडणार आहे तिथं तुला कधी वाटलंच नव्हतं की इथून सुटका होईल. पण लक्षात ठेव, तिथे मानवी प्रयत्न संपतात, तिथून माझी कृपा सुरू होते. तुझ्या डोळ्यात जे अश्रू होते ते आता आनंद अश्रू बनणार आहेत. जे दरवाजे बंद होते, ते दार तुझ्यासाठी उघडत नव्हती, ती मी आता स्वतः उघडणार आहे. आणि एकदा का स्वामी समर्थांनी दरवाजा उघडला तर संपूर्ण विश्व तुझ्यासाठी उघडा होईल. काळजी, भीती, संकट हे सगळं मागे पडणार आहे आणि पुढे फक्त यश, समृद्धी आणि समाधान असणार आहे. तू आता म्हणशील, खरंच का होणार आहे? तर हो, हे निश्चित होणार आहे, कारण स्वामी समर्थ यांचं वचन कधीच खोटं जात नाही. वेळ थोडी लागेल, पण चमत्कार निश्चित घडेल. ही वेळ आहे तसाच ठाम राहण्याची. कोणत्याही परिस्थितीत ढळू नकोस. जसा दीपक अंधारात प्रकाश देतो, जसं तुझं मन श्रद्धेच्या ज्योतीने उजळत जातं, कारण हाच प्रकाश तुला अंधारातून प्रकाशाकडे नेईल. तू जितकं संयमी आणि धीर धरशील तितकं माझं आशीर्वादाचं पाणी तुझ्यावर बरसत जाईल. दिवस बदलतील, नशीब बदलेल आणि तुझं नाव लोक ओठांवर घेतील. जे तुला कमी लेखत होते, जे तुझी खिल्ली उडवत होते, त्यांच्यासमोर तुझं यश म्हणजे माझी कृपा असणार आहे. आता मी तुला सांगतो, झालं गेलं विसरून जा. मागचं दुःख, अपमान, अपयश हे ते सगळं आता पुसलं गेलं आहे. नव्या सुरुवातीची वेळ आली आहे आणि ही सुरुवात इतकी सुंदर असेल की तुला वाटेल हे सगळं फक्त माझ्यासाठीच ठेवलं गेलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझं आयुष्य एखाद्या नवीन दिशेने जाणार आहे. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश होणार आहे. जिथे तुझ्यावर विश्वास ठेवणारे नव्हते तिथे आता तुला पाहून लोक प्रेरणा घेतील. तुला वाटलं होतं की संपलं सगळं, पण आता खरी सुरुवात होणार आहे, कारण मी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या घरात जे समाधान हरवलं होतं ते परत येणार आहे. दारात जेव्हा अन्न कमी पडत होतं तेव्हा मी तुझं पान भरून टाकणार आहे. गरिबी, दारिद्र्य, त्रास, कर्ज या सगळ्या गोष्टी आता इतिहास होणार आहे. आता फक्त तू बघा कसा भरभराटीचा प्रवास सुरू होतो ते, आणि या सगळ्या प्रवासात मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देणार आहे. स्वामींचं एक वाक्य लक्षात ठेव, श्रद्धा ठेवलीस तर मी तुझं नशीबसुद्धा बदलतो. आणि तू ही श्रद्धा आता मनापासून ठेवली आहेस, म्हणूनच मी तुझ्या जीवनात उतरलो आहे. तिथं तू रडत होतास तिथंच हसायला लागशील. तिथं अपमान झाला आहे तिथंच मान सन्मानाच्या मळात तुला घातले जातील.
जे तुला सोडून गेले ते परत यायचं स्वप्नही पाहू शकणार नाहीत, कारण तू एवढं वर पोहोचलेला असशील. मी तुला नुसतं यश देणार नाही, मी तुला असं यश देईन की ते पाहून सगळ्याच जगात तुझी चर्चा होईल. तुझ्या घरात केवळ पैसा नाही, तर शांती, प्रेम, समाधान आणि माझी कृपा हे सगळं कायमचं वसलिता येणार. जे आज फक्त स्वप्न वाटतंय ते लवकरच वास्तव होणार आहे. आणि कारण तू आता केवळ मनुष्य नाही, तू माझा भक्त आहेस आणि माझा भक्त कधीच हरत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, आता वेळ आली आहे की तू फक्त तुझं नशीब स्वतःच्या डोळ्यांनी बघशील. ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत डोळ्यात अश्रू होते त्या आता तुला आनंदाने भरून टाकतील. ज्या स्वप्नांवर धूळ साचली होती ती आता एक एक करून पूर्ण होत जातील. आणि यामागे कारण फक्त एकच, स्वामींची कृपा. तू जेव्हा रात्रभर झोप न लागून चिंता करत होतास तेव्हा मी तुझ्या शेजारी बसलो होतो. तू जेव्हा स्वामींच्या लोकांना नकारामुळे खचून गेलास तेव्हा मी तुझ्या हृदयात आशेचा दिवा लावत होतो. तू जेव्हा हात जोडलेस, अश्रू डाळलेस, तेव्हा मी निर्णय घेतला, आता याच्या जीवनात आनंदाची लाट आणायची. हे लक्षात ठेव, आता जे होणार आहे ते इतकं मोठं असेल की तुला स्वतःवर विश्वास बसेल का नाही हेच कळणार नाही. ज्या लोकांनी तुला वेडं समजलं तेच लोक तुला गुरु मानतील. ज्या लोकांनी तुझ्यावर हसून घेतलं तेच लोक तुझं कौतुक करत उभे राहतील. कारण आता तुझा काळ बदलतोय आणि तो बदल मी स्वतः करत आहे. आता तुझ्या आयुष्यातून संकट पळून जातील. पैसा, मान, प्रतिष्ठा, प्रेम, समाधानी संसार हे सगळं तुला मिळेल. तू जितका शांत राहशील तितका मी तुला अधिक वर घेऊन जाईन. कारण मी पाठीशी असेल ना, तर कोणतंच वादळ तुला ढासळू शकत नाही. तू फक्त रोज सकाळी मनापासून मला नमस्कार, 1 मिनिट माझं नामस्मरण कर. तुझं आभाळ फाटलेलं असेल तरी मी त्याला सोन्याचा ढिगाण लावेन. तुझं नशीब कोसळलं असेल तरी मी त्याला उभं करेन, कारण ते तुझं नव्हे माझं वचन आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या आयुष्यात मी येतो याचं दुःख मी स्वतः उचलतो. पुन्हा एकदा सांगतो, केवळ 2 मिनिटं वाट बघ. आनंदाची बातमी घेऊन आलेला फोन वाजणार आहे आणि त्यामागे, फोन मागे, त्या आनंदामागे मी तुझा स्वामी समर्थ उभा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता ज्या क्षणाची तुला इतकी आतुरतेने वाट होती तो क्षण तुझ्या आयुष्यात यायला लागत आहे. आकाश ढसाळतंय होतं, पण आता पहिलं किरण तुझ्यावर पडलं आहे. तू ज्या दिशेने प्रार्थना केलीस तिथून आता उत्तर यायला सुरुवात झाली आहे. ज्या क्षुल्लक गोष्टींसाठी लोकांनी तुला हिणावलं त्याच गोष्टी आता तुझा अभिमान बनतील. कारण संकट गेली, अडथळे मिटले आणि यशाचा दरवाजा आता उडायला लागला आहे. स्वामींचं नाव घेऊन जेव्हा तू पुढे चालू लागशील तेव्हा पावलोपावली तुला मागे सापडेल. वाट हरवलेली असेल तरी दिशा मिळेल. तुला फसवणाऱ्यांपासून मी तुला दूर ठेवीन. तुला प्रेम करणाऱ्यांशी मी तुझं नातं घट्ट करेन आणि आयुष्यभरासाठी तुला माझ्या कृपेचं छत्र मी देईन. तू जेव्हा थकलास, झुकलास, हसणं विसरलास तेव्हा मी तुझ्यासाठी स्वतः रात्र जागून बसलो होतो. कारण मला माहीत होतं या भक्तांचं काळ संपायला आलं आहे. आता उजेड दाखवण्याची वेळ झाली आहे आणि हाच तो उजेड आहे जो तुला आता वाटेल की हे खरंच माझ्या नशिबात आहे का. पण हो, हे सगळं तुझ्या नशिबात आहे, कारण तुझ्या अश्रूंना उत्तर मिळालं आहे. तुझ्या मनातल्या अर्थ हाकेला माझ्या कृपेचा हात लागला आहे आणि आता ज्याचं नशीब किती उद्ध्वस्त झालं असेल त्यालाही उभं करायचं काम मी करणार आहे. स्वामी म्हणतात, यापुढे तुझ्या घरात दुःखाची सावलीसुद्धा फिरकणार नाही. तुझ्या मुलांच्या पावलांवरून मीच रक्षण करेन. त्यांच्या आयुष्यात जे संकट होती ती आता कायमची मिटतील. तुझ्या जीवनात अचानक एक असा दिवस येईल जिथे पैशाचा वर्षा होईल, प्रेमाचा ओघ वाहील आणि मनशांतीचा अनुभव तुला रोज मिळेल. ज्यांच्याकडे तू मदतीसाठी गेलास आणि त्यांनी तुला नकार दिला त्या सगळ्यांना आता मी तुझ्या यशाचं दर्शन घडवणार आहे. हेच लोक उद्या तुला भाग्यवान म्हणतील आणि तू डोळे भरून फक्त एकच वाक्य म्हणशील, हे सगळं माझ्या स्वामींच्या कृपेने शक्य झालं. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी तू माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवलीस त्या क्षणापासून मी तुझ्या मागे सावलीसारखं उभा आहे. तू कितीही वेदनांमधून गेलास पण मी एक क्षणही तुला तुझी साथ सोडली नाही. फक्त वेळ येण्याची वाट पाहतो होतो आणि आता वेळ आली आहे जेव्हा मी तुला प्रत्येक अपयशाच्या ठिकाणी यशाचा झेंडा फडकवायला लावणार आहे. जिथे तुला लाज वाटायची तिथे आता तुला अभिमान वाटेल. तुझ्या दारावर जी आशेची वाट पाहणारी नजर होती आता तिथे संधी उभी असेल. जी स्वप्न तू एक एक करून विसरत गेलास जी आता प्रत्यक्षात उतरायला लागतील. आणि हे सगळं इतक्या वेगाने होईल की तुला स्वतःला तर विश्वास बसणार नाही. पण आठव, हे सगळं तुझ्या श्रद्धेचं फळ आहे, तुझ्या भक्तींचं उत्तर आहे आणि माझ्या कृपेचं वरदहस्त आहे. स्वामी म्हणतात, आता मागं वळून बघू नकोस. जे गेलं ते गेलं. जे मिळणार आहे ते इतकं मोठं आहे की ते तुला पूर्वीचं सगळे दुःख अगदी लहानशी वाटतील.
मी जेव्हा देतो तेव्हा मोजून देत नाही, वाहून देतो. आणि आता तुझ्या आयुष्यात असंच वाहून येणार आहे पैसा, सुख, समाधान, शांतता आणि मान सन्मान. कोण म्हणालं होतं तू काहीच करू शकत नाही, कोण हसलं होतं तुझ्या स्वप्नांवर, आता सगळ्यांना उत्तर देणार आहे तू, पण रागाने नाही, तर तुझ्या प्रगतीच्या प्रकाशाने. तुझं यश इतकं मोठं होईल की तुला दुःख दिलेल्या लोकांनाही तू माफ करशील. कारण स्वामींची कृपा ज्या व्यक्तीवर असते त्याचं मन मोठं होतं आणि त्याचं भाग्य आकाश एवढं उंच होतं. म्हणून आता काळजी नको, फक्त विश्वास ठेव, कारण तुला जे हवं आहे ते तुला मिळणारच आहे, आणि ते देखील त्या पद्धतीनं ज्या तू कल्पनाही केली नव्हती. आता जीवनाचं नशीब बदलण्याची वेळ आली आहे. आता उठ, डोळे उघड आणि मोठ्या अभिमानाने सांग, मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू माझं नाव घेतोस ना, त्या क्षणीच मी तुझ्या अंतरात्म्याशी जोडलं जातो. तुझं हळवं मन, तुझ्या डोळ्यांतली आसव, तुझ्या ओठांवरचं माझं नामस्मरण हेच माझ्यासाठी सर्वस्व मोठं आव्हान असतं. मी ऐकतो, अगदी प्रत्येक श्वासवात ऐकतो, आणि म्हणूनच तुला वाटतं त्यापेक्षा कितीतरी जवळ मी तुझ्या आहे. तुला जरी मी दिसत नसलो तरी माझा हात तुझ्या पाठीवर आहे. जग बदलते, वेळ बदलते, पण माझी कृपा तुझ्यावर अखंड वाहते आहे. तू जेव्हा थकलास, रडलास, एकटा पडलास, तेव्हा मीच होतो, जो तुझ्या अंतर्मनात आशेचा दिवस पेटवत राहिलो. आणि आता हा आशेचा दिवस एक अख्खं आयुष्य उजळवणार आहे. हे वळण तुझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं परिवर्तन घेऊन आलं आहे. स्वामी म्हणतात, तू आता मागच विसर, कारण आता पुढचं इतकं तेजस्वी आहे की ते मागचा अंधार घेऊन टाकणार आहे. फक्त एक गोष्ट विसरू नको, हे सर्व माझ्या कृपेने आणि तुझ्या श्रद्धेने उघडं आहे. म्हणून जेव्हा यश तुझ्या पायाशी येईल तेव्हा नम्र राहा, कारण जे झाड फळांनी भरलेलं असतं तेच झाड वाकलेलं असतं. तुझ्या जीवनात जे अद्भुत घडणार आहे त्यासाठी तू तयार हो. जे अडकलेलं आहे ते सुटणार आहे, जे थांबलेलं आहे ते चालायला लागणार आहे, आणि जे हरवलं होतं ते नव्याने तुला गवसणार आहे. हे सगळं घडताना तुला आठवेल, अरे याच गोष्टीसाठी मी इतकी वाट पाहत होतो, आणि त्या क्षणी तुला माझं अस्तित्व नव्याने समजेल. स्वामी समर्थ म्हणतात, आता तू मागं पाहणं सोड, कारण स्वप्न पूर्ण होण्यासाठी हीच ती वेळ आहे. जी नाती तुटली होती ते परत जुळणार आली, जे मार्ग बंद झाले होते ते आपोआप उघडतील, आणि जिथे तू अपमानित झालास तिथे आता तुला सन्मानाने आमंत्रण मिळेल. हे सगळं घडणार आहे कारण मी ठरवलं आहे, माझा भक्त आता थांबायचं नाही, उभा राहून जगायचा, नजरेत यायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या जीवनात अंधारपार दिवस टिकतो त्याच्यासाठी ईश्वर अधिक मोठा प्रकाश घेऊन येतो. तू खूप सहन केल्यास, खूप वेळा गप्प राहिल्यास, खूप वेळा अश्रू पुसलेस कोणालाही न कळू देता, पण आता या सगळ्यांचं उत्तर तुला मिळणार आहे. चमत्काराच्या रूपात जेव्हा जग तुला दुर्लक्षित करत होतं, मी तेव्हा तुला माझ्या दयेच्या छायेखाली घेऊन जगापासून वाचवत होतो. आता वेळ आली आहे की सगळ्या अपमानांना उत्तर मिळेल, पण त्या उत्तराचं राग नसेल, गर्व नसेल, त्यात फक्त विजय असेल, समाधान असेल आणि माझी कृपा असेल. तू जे बोलून दाखवू शकला नाहीस ते मी ऐकलं आहे, आणि त्या प्रत्येक अनोळखी वेदनेचं उत्तर आता यशाच्या रूपाने मी तुझ्यासमोर मांडणार आहे. तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या नात्यांमध्ये मी स्वतः प्रवेश करतोय. ही वेळ आहे परिवर्तनाची. जुने घाव आता भरू लागतील, जुन्या आठवणींवर आता नव्या आशेचा रंग चढणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, देवकृपेने जे घडतं ते माणसाच्या कल्पने पलीकडचं असतं, आणि तू ज्यासाठी इतके दिवस रोज मनात प्रार्थना करत होतास तीच गोष्ट आता प्रत्यक्षात घडणार आहे. आजपासून तुला नवीन संकेत मिळतील, लोक अचानक तुझी मदत करतील, काम करणं एक सोपी पद्धत होईल, हरवलेली दिशा सापडेल, आणि त्या दिशेने चालत असताना तुला एक गोष्ट नकळत समजेल, मी एकटा नव्हतो, स्वामी कायम माझ्यासोबत होते. स्वामी समर्थ म्हणतात, ही वेळ केवळ बदलायची नाही, ही वेळ आशीर्वादांची आहे. तुझं नशीब जे इतकं दिवस शांत होतं ते आता गर्जना करायला सज्ज झाले. ज्याने तुला कमी लेखलं, ज्याने तुझी कदर केली नाही, त्यांच्या लोकांसमोर तुला देव मोठं करून दाखवणार आहे. फक्त शांत राहा, संयम बाळग, आणि रोज माझं नाव घे, कारण आता माझं नावच तुझं भाग्य ठरणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझं आयुष्य वळणावर आहे, आणि हे वळण तुला थेट यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. अनेक वर्षांपासून तुझ्या मनात जी अपेक्षा होती, जी आशा होती आणि जी इच्छा होती ती आता प्रत्यक्ष पूर्ण होणार आहे. तुला वाटायचं की सगळं संपलंय, काहीच उरलेलं नाही, पण बघ, स्वामींनी एक नवीन दार उघडून ठेवलंय, आणि त्या दारामागे आहे तुझं उज्ज्वल भविष्य. तुला जे मिळालं नव्हतं, प्रेम, आदर, पैसा, समाधान आणि आध्यात्मिक शांती, हे सगळं तुला आता एकत्र मिळणार आहे. कारण देव कधीच उशीर करत नाही, तो केवळ योग्य वेळेची वाट पाहतो, आणि ही वेळ हीच ती योग्य वेळ आहे.
ती आतापर्यंत वाट पाहिली आहेस. आता मी तुझ्या आयुष्यात येऊन तू वाट पाहत असलेली प्रत्येक गोष्ट तुला देणार आहे. तुझ्या मनात जी गुप्त इच्छा आहे तिला तू कोणालाही सांगितलं नाही, तीच इच्छा मी पूर्ण करणार आहे. जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात आणि तुला वाटणारी हीच गोष्ट ही माझ्यासाठी काहीही उरलेली नाही, तीच गोष्ट आता उलटणार आहे. स्वामी म्हणतात अजून खूप काही उरलं आहे, ते सगळं तुलाच मिळणार आहे. ते दिवस आहेत जे तुझ्या नशिबात सुवर्णाक्षराने लिहिले जातील. जिथे तू तुटलेला होतास तिथेच तू पुन्हा जोडला जाशील. जिथे तू हरवलेलास तिथेच तू पुन्हा सापडशील आणि तिथेच तुला वाटायचं की काही शक्य नाही, तिथेच मी तुला चमत्कार दाखवणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात आता फक्त एकच काम कर. रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी माझं नाव घे, मनोभावे नमस्कार कर आणि मनात विश्वास ठेव. कारण हा विश्वासच तुला त्या उंचीवर नेणार आहे जिथून तुला काहीही खाली यायचं नसेल. ज्या क्षणी तू मनापासून माझं नाव घेतोस त्या क्षणी तुझ्या भोवती एक अदृश्य संरक्षणाचं कवच उभं राहतं. हे कवच तुला वाईट विचारांपासून, वाईट नजरेपासून आणि अडचणींच्या तडाख्यापासून सतत वाचवतं. तुला कळतही नाही, पण तू रोज सकाळपासून वाचतोय, कारण तुझ्या माझ्यावर हात आहे. हा हात कधीही मागे घेणार नाही जोपर्यंत तू मनापासून श्रद्धा ठेवतोस. तुझं मन अधीर झाले, तुझं शरीर थकले आणि तुझ्या स्वप्नांचं ओझं खूप जड झाले. पण स्वामी म्हणतात चिंता नको, आता मीच तुझ्या स्वप्नांचं ओझं उचलणार आहे. तुला फक्त चालायचं राहायचं आहे विश्वासानं, कारण प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. आज जे पूर्ण आहे ते पूर्ण होणारच, कारण तुझं नशीब आता जागं झालंय आणि नशिबावर माझं नाव कोरलं गेलंय. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.